नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत JNM सेकंड इयरचे मेंटल सायकॅट्रिक नर्सिंगमधला विचारला जाणारा 5 मार्काचा प्रश्न, हॅल्युशन आणि डेल्युशन. तर भ्रम आणि अवास्तवभास याचा आपण फरक बघणार आहोत, हॅल्युसिनेशन आणि डेल्युशन. तर काय आहे हे तर बघूया आपण. तर पहिला फरक आहे भ्रममधला. बघूया. शारीरिक आत्मछळाचा किंवा आत्मश्रेष्ठचा भ्रम असतो. तर अवास्तवभास म्हणजे अस्तित्वात नसलेल्या उद्दीपकांची संवेदना या रुग्णांना होत राहते. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा फरक आहे, यामध्ये काही रुग्णांना कोणीतरी आपले विचार जाणून घेत आहे, मोहमय लहरीद्वारे आपल्या हालचालीचे नियंत्रण करत आहे यासाठी. या रुग्णांना काय वाटते, यामध्ये जे लोक असतात त्यांना की आपल्याला कोणीतरी कंट्रोल करत आहे, हे पण लिहू शकता. त्याच्यानंतर यातील रुग्ण उगाचच हातवारे करून भांडणे, कपडे काढणे, घालणे, अंगावर धावून जाणे, दैवी दर्शन, मृत नातलगांचे दर्शन झाले असे वाटते. ठीक आहे. हॅल्युसिनेशनवाल्यांना किंवा वस्तुभासवाल्यांना असा फरक आहे त्याचा. तिसरा आहे भ्रमाचे विविध प्रकार आहेत. यामध्ये पण भ्रमाचे विविध प्रकार आहेत आणि अवास्तवभासाचे सुद्धा विविध प्रकार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं राहून गेलं, जी ह्यातल्या नोट्स काढाल तुमच्याकडे ऑलरेडी असतील तर त्या तुम्ही काढू शकता. तुमच्या टीचरने वगैरे दिलेल्या असतात त्या फॉलो करू शकता. चौथा फरक आहे, यामध्ये आत्मछळाचा भ्रम, श्रेष्ठत्वाचा भ्रम, आत्मनिंदेचा भ्रम, नकारातिभ्रम हे प्रकार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर अवास्तवभावाचा दृश्य अवास्तवभाव, श्राव्य अवास्तवभास, चवविषयक अवास्तवभास, त्याच्यानंतर शारीरिक अवास्तवभास हे प्रकार आहेत. पाचवा फरक आहे, भ्रम म्हणजे एक विचित्र, खोटा आणि असंभाव्य असा विश्वास असतो. भ्रम म्हणजे काय, तर विचित्र, खोटा आणि असंभाव्य असा विश्वास असतो. तर अवास्तवभास म्हणजे ज्ञानेंद्रियाकडून वेगवेगळ्या संवेदनाचा अनुभव येतो. ठीक आहे. सहावा फरक आहे, यामध्ये विवाहित व्यक्ती संशयित बनून आपल्या वैवाहिक जे साथीदार असतो, जोडीदार असतो, त्याचं दुसरीकडे लफडं आहे किंवा अफेअर असं त्या व्यक्तीला वाटत राहतं. यामध्ये रुग्णास घाणेरड्या वासाचा भास होतो. त्याच्यानंतर त्या रोग्यांना खोलीत काहीतरी कुजत आहे, त्यामुळे दुर्गंधी सुटल्याची तक्रार करतात हे लोक. त्याच्यानंतर सातवा फरक आहे, यामध्ये व्यक्तीस वाटते आपला मेंदू झिजत चालला आहे. भ्रमामध्ये लोकांना भ्रम काहीही असू शकतो, तर त्या व्यक्तीला वाटतं आपला मेंदू झिजत चालला आहे. तर यामध्ये रुग्णास वेगवेगळ्या प्रकारचे अवास्तवभास होतात. आठवा फरक आहे, हा भ्रम तरी अति भयानक असतो. यामध्ये व्यक्तीस वाटते कोणी जिवंत नाही. तर श्राव्य अवास्तवभास हा बाह्य माणसांनाही अगदी स्पष्टपणे होऊ शकतो. तर अशा प्रकारे याचे प्रकार आहेत किंवा भ्रम आणि अवास्तवभास याचा फरक आहे. तुम्हाला अजून नोट्स असतील तुमच्याकडे तर तुम्ही ॲड करू शकता. मी सांगितलेले आहे. तुमच्या पहिले इम्पॉर्टंट हे तुमच्या नर्सिंग टीचर जे देतात ना ते फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे मी दिलेल्या नोट्स असतील त्याही करू शकता, पण त्याच्याद्वारे तुम्हाला स्वतःलाही जर काढता येत असेल ह्याच्यापेक्षा चांगल्या तर त्याही काढू शकता. तर अशा प्रकारे जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि पुढचे व्हिडिओ मी आणण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करते. तर असा आहे फरक, तुम्हाला कळाला असेल. मी काय बोलले ते लक्षपूर्वक ऐका आणि त्याच्या आधारेसुद्धा तुम्ही नोट्स काढू शकता किंवा ह्याच्यापेक्षाचं मी तुम्हाला सांगितलं तुमच्या ट्विटरने किंवा तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या पुस्तकांद्वारे तुम्ही हे नोट्स काढू शकता किंवा हीच मी दिलेले आहे तेच फॉलो करणं कंपल्सरी गरजेचं आहे असं नाही आहे. तुम्हाला जे अजून छान करता येत असेल तर तुम्ही काढू शकता. तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.